खूप जास्त निष्काळजी झाली आहे, की मी खूप जास्त काम किंवा शांत झाली? सगळं विचारांची खिचडी झाली अक्षरशः. अजिबात त्याचं प्रेशर का येत नाहीये. हॅलो, नमस्कार. माझे गेले 2-3 दिवस झाले व्हिडिओ आलेले नाहीयेत. तर लाईफमध्ये सध्या अशी काहीशी फेज चालू आहे, की परवावरती रक्षाबंधन आलंय आणि सेम रक्षाबंधनच्या दिवशीच आम्हाला गावी निघायचं. एक मोठं फंक्शन आहे त्याच्यासाठी. आणि गेले 2-3 दिवस मी फक्त घर, ऑफिस, घर, ऑफिस, घर, ऑफिस हे एवढंच करते आणि मला वाटतंय सगळे जे वर्किंग ब्लॉगर आहेत, ज्यांना मी फॉलो करते, त्या सगळ्यांचे पण व्हिडिओज इनरेग्युलर झालेत. कदाचित सगळ्यांनाच वर्कलोड वाढलाय. माझं तर ते कारण आहेच. पण त्याचबरोबर सध्या डोक्यामध्ये इतकं सगळं विचारांची खिचडी झाली अक्षरशः. सगळ्यात पहिली गोष्ट की परवावरती रक्षाबंधन आलंय. आज बुधवार आहे आणि मी अजूनपर्यंत राख्यांची सुद्धा शॉपिंग केलेली नाहीये. आता गावी जायचंय, फंक्शन अटेंड करायचंय, पण मी साधं 5 मिनिटाचं थ्रेडिंग करायला सुद्धा पार्लरमध्ये अजून गेलेली नाहीये. ते पेंडिंग आहे. राख्यांची शॉपिंग पेंडिंग आहे. बॅग पॅकिंग पेंडिंग आहे, कारण मी परवा ऑफिसला गेल्यानंतर तिकडूनच डायरेक्ट गावी जाण्यासाठी निघणार आहे. त्यामुळं माझ्या हातात फक्त उद्याचा 1 दिवस बाकी आहे, ज्याच्यामध्ये मला गावी जायची पॅकिंग करायची, राख्यांची शॉपिंग करायची, माझं काय सेल्फ केअर असेल ते सगळं करायचं आहे. आणि त्याचबरोबर ऑफिसचं तर वर्कलोडचं प्रेशर वेगळंच आहे. ते तर डेली चालूच आहे. त्याच्यामध्ये काहीच फरक नाहीये. पण ह्या एवढ्या सगळ्या पेंडिंग कामांमध्ये मी अजूनपर्यंत काहीच केलेलं नाहीये आणि माझ्या हातात एकच दिवस आहे. हे सगळं असून सुद्धा मला अजिबात त्याचं प्रेशर का येत नाहीये, हा विचार माझ्या डोक्यात सतत येतोय. किंवा एक असतं ना, एखादं फंक्शन असेल तर आपल्याला कसं गिल्ट येतो, की अरे माझं अजून काहीच झालं नाहीये किंवा मी कधी आवरणार आहे हे सगळं. असं काहीच होत नाहीये. तर कुठेतरी मला आतून पण असं वाटतंय, की मी खूप जास्त निष्काळजी झालीये, की मी खूप जास्त काम किंवा शांत झालीये, की सिच्युएशन काहीही असली तरीही मला त्या सिच्युएशनचं असं बर्डन येत नाहीये, गिल्ट येत नाहीये. असं सगळं माझ्याबरोबरच होतंय का, की अजून कोणाबरोबर पण होतंय? आणि हे सगळं मला तुमच्याबरोबर याच्यासाठी शेअर करायचं होतं, की गेले 2-3 दिवस झाले माझे ब्लॉग पण येत नाहीयेत आणि मी शूट पण करू शकत नाहीये. सध्या एवढं सगळं हेक्टिक चालू आहे रुटीन, की मी काही व्हिडिओ शूट सुद्धा केलेत, पण ते एडिट करायला वेळ मिळत नाहीये. घर, ऑफिस आणि वर्कलोड याच्यामध्येच सगळा वेळ चाललाय. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की ह्या सगळ्याचं मला कुठेच प्रेशर आलेलं नाहीये, गिल्ट आलेलं नाहीये. मी तेवढीच रिलॅक्स आणि तेवढीच काम कशी काय राहतेय ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये. तर हे सगळं असं तुमच्याबरोबर पण होतं का? किंवा आपण काहीही केलं नाही. कुठेतरी आधी मला असं वाटायचं, मी जर का शूट नाही केलं, ब्लॉग नाही बनवला, तर मला सतत असं वाटायचं, खूप गिल्ट यायचं, की यार मी काहीच प्रोडक्टिव्हिटी करत नाहीये दिवसभरात. काहीच असं करत नाहीये ज्याच्यामुळे काहीतरी चेंज होईल. आणि आता तसं का होत नाहीये किंवा तसे विचार पण येत नाहीयेत. हे सगळं डोक्यामध्ये का असं एवढ्या विचारांची खिचडी आहे, पण त्याचं बर्डन नाहीये. तर मला तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न विचारायचा आहे, की तुम्हाला जेव्हा वर्कलोडचं किंवा लाईफमध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत त्याचं, पेंडिंग कामाचं, पेंडिंग जबाबदाऱ्यांचं किंवा खूप सारं काही करायचं बाकी आहे, या सगळ्याचं विचारांचं थैमान डोक्यात चालू असताना एवढं रिलॅक्स आणि काम राहता येतं का? की मीच ते शिकलीये. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पण वाटतंय मला, की ठीक आहे, मी रिलॅक्स राहायला शिकलीये. आणि कुठेतरी मला असं पण वाटतंय, की मग मी ही सगळी कामं केली नाहीयेत, तर ती मी आता कशी करणार आहे? मुद्दा एवढाच होता तुम्हाला सांगण्याचा, की ब्लॉग का येत नाहीयेत ते आणि माझ्या डोक्यांमध्ये चालू असलेलं सगळं. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा उद्याच्या व्हिडिओमध्ये, कारण मी प्रयत्न करतेय एडिट करण्याचा. होप सो की उद्या व्हिडिओ अपलोड करू शकेन. तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात जर का असं कधी विचारांचं थैमान आलं असेल तर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि हो, याच्यातून एक पॉझिटिव्ह गोष्ट तुम्ही शिकू शकता, की कितीही बर्डन असेल, कितीही प्रेशर असेल, तरी एक मोठा श्वास घ्या, रिलॅक्स राहावा. कामं व्हायची तेव्हा होतील आणि एखादं काम पेंडिंग राहिलं तरी चलताय. चलो बाय.